जयंत पाटील बोलताय, थेट जाऊयात। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, नगर विकास आणि ग्राम विकास आणि शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची नगर विकास, ग्राम विकास, सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांच्या बरोबर आणि वित्त विभागाची बैठक होती। एकंदरच 31 मार्चच्या आधी त्या विभागांना योग्य तो निधी मिळावा आणि सगळ्या योजना अधिक चांगल्या पद्धतीने चालाव्यात यासाठीची बैठक होती। दुसरा कोणत्याही विषयाची चर्चा झाली। सर, आज प्रकाश जावडेकरांनी टीका केलेली आहे की आम्ही महाराष्ट्राला 23 लाख जे आहेत लसी दिल्या होत्या, परंतु ते त्यांनी वापरल्या। 54 लाख लसी दिल्या, त्यांनी फक्त 23 लाख वापरल्या आणि आता परत एक्स्ट्रा लसी मागतायत। तुम्ही मिसमॅनेजमेंट केलं कोरोनाचं आणि आता परत तुम्ही असं वागतात, अशी टीका केली। मला तपशील माहीत नाही, आरोग्यमंत्र्यांना विचारावं लागेल। पण मला एक कळतं की भारतीयांच्या साठी लसी कमी पडत असताना आम्हाला काळजी पाकिस्तान आणि अन्य देशातल्या नागरिकांची जास्त आहे। आम्ही आमच्या देशातून परदेशात लसी निर्यात करण्याचा जो दानशूरपणा दाखवतोय त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। त्यामुळे भारतात आधी लसीकरण व्हायला पाहिजे होतं। भारतातल्या लसीकरणाकडे केंद्र सरकारने लक्ष देणं आवश्यक आहे। पण आम्ही जगाची देखील काळजी करण्याची जबाबदारी आमच्यावरच असल्यामुळं भारतीय थोडे मागे राहिले तर चालतील अशी मानसिकता केंद्राची सध्या दिसते। सर, गृह विभाग राष्ट्रवादीकडे आहे आणि त्यामध्ये शिवसेनेचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे, तर नाराजी सुद्धा व्यक्त केलं ते असं काही नाही आहे। सगळे एक दिलाने काम करतायत। मुख्यमंत्री, गृहमंत्री एकत्रितपणाने विचार करून निर्णय करतात। राष्ट्रवादीने तक्रार केली का शिवसेनेला की अनिल परब जास्त दखल देत आहेत गृह खात्यामध्ये आणि म्हणून शरद पवार नाराज, अशी बातमी जर असेल तर ती माझ्यापर्यंत आलेली नाही किंवा माझ्यासमोर अशी कोणतीही चर्चा झालेली नाही आणि गृहमंत्री महोदयांनी अशी तक्रार केलेली आहे याची मला माहिती नाही। जयंतराव, कालपासून गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सतत बैठका होत आहेत। काल महासंचालकही आले होते, मुंबई पोलीस आयुक्तही आले होते। या बैठकांमागचं नेमकं कारण काय आहे? मी त्या बैठकांना नव्हतो। मला वाटतं की आपण गृहमंत्र्यांनाच विचारावं, कारण कोणत्या मुद्द्यासाठी, कोणत्या विषयासाठी त्यांनी बैठक घेतली याची माझ्याकडे माहिती उपलब्ध नाही आहे। नाही, पण मुंबई पोलीस आयुक्त बदलाचे वारे जोरात वाहत आहेत असं म्हटलं, त्या चर्चा जोरात सुरू आहे। काँग्रेस एनसीपीकडूनही मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी आहे, त्यावर अशी मागणी वगैरे होण्याचं काही कारण म्हणजे मागणी केली आणि मग बदला असा विषय नसतो कधी। प्रशासकीय दृष्ट्या जे योग्य असेल त्याचे निर्णय प्रशासन घेत असतं आणि अशासाठी कोणती बैठक नाही होत, आपोआपच त्या बाबतीतले निर्णय होत असतात। मला माहीत नाही की अशा स्वरूपाच्या संबंधात कोणते निर्णय आहेत किंवा नाही, पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकत्रितपणाने काम करतात। मला नाही वाटत की त्या बाबतीत काही वेगळं कुठल्या आम्ही 3 पक्ष आहोत म्हणून 3 पक्षांची वेगळी मतं असा विषय काही झालेला नाही। ये हमारी सामाजिक न्याय मंत्री, ग्राम विकास मंत्री, नगर विकास मंत्री और साथ में कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी के हम सब प्रमुख थे और उसमें 31 मार्च के पहले जो डिस्ट्रीब्यूशन है वो सारे हर डिपार्टमेंट में काम अच्छा होना चाहिए, वो पूरा व्यवस्थित होनी चाहिए और पैसा मर्यादित है और उसका इस्तेमाल अच्छी तरह से होने के लिए वित्त मंत्री और उप मुख्यमंत्री अजीत दादा पवार है, उनके सामने ये बैठक हुई। इसके बारे में बदले को लेकर चर्चा चल रही है, तो इस बारे में कोई डिस्कशन नहीं, इस बारे में हमारी कोई चर्चा नहीं। जिस तरह से लगातार मीटिंग हो रही है, सीपी डीजीपी के साथ लगातार मीटिंग हो रही है, मैं उस बैठक के लिए उपस्थित नहीं था, इसलिए मुझे मालूम नहीं किस मुद्दे के लिए बैठक हो रही है। लेकिन ऐसे तो बैठक होते रहते हैं क्योंकि होम मिनिस्ट्री का मामला बहुत फास्ट होता है, अलग अलग घटनाओं के बारे में वो चर्चा कर सकते हैं। सर, ऐसी खबरें चल रही है कि शिवसेना के अनिल परब जो है उनका गृह मंत्रालय में काफ़ी हस्तक्षेप है, जिसको लेकर पवार साहब भी काफ़ी नाराज हैं, क्या ये सही है? मुझे मालूम नहीं है इसके बारे में, मेरे पास कोई ऐसी इन्फॉर्मेशन नहीं है। साहेब, कडक शिस्तीचा गृहमंत्री म्हणून जयंत पाटील पाहिजे अशी एक चर्चा सुरू झाली आहे, नक्की काय? अशा बाजारातल्या चर्चांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि अशा चर्चा कोणत्याही चालू नाही आहेत।
सर वाजबी गाड़ी से कल 5 लाख कैश मिला है, नोट गिनने की मशीन मिली है, बहुत सारी चीज़ें मिली हैं, क्या कहेंगे इसमें? नहीं, अभी देखो जो चीज़ें सामने आ रही है, एनआईए उसका तपास कर रही है। हर चीज़ को जो भी बताया जाता है वो सीक्वेंस में रखे तो इसमें कौन कौन इन्वॉल्व है उनके नाम भी सामने स्लोली आ रहे हैं। मुझे लगता है, और मैं कल भी मांग की कि एनआईए ने सारा इन्वेस्टिगेशन पूरा करना चाहिए और निष्कर्ष बताना चाहिए। ऐसे बीच में ऐसे इंफॉर्मेशन डिस्क्लोज करना, इससे अच्छा कि वो सारा उनका इन्वेस्टिगेशन पूरा करके कुछ अंतिम नतीजे पे पहुंचे। एक सवाल है, प्रकाश जावड़ेकर ने ट्वीट किया और कहा कि महाराष्ट्र को जितने वैक्सीन की डोजेज मिली, उसका सिर्फ 50% डोजेज ही महाराष्ट्र ने यूज़ किया है और महाराष्ट्र के मंत्री और सांसद मुंबई से यहाँ आते हैं और डोजेज मांगते हैं। ऐसे है कि प्रकाश ये इसका नंबर्स तो मेरे पास नहीं है, वो हमारे आरोग्य मंत्री राजेश टोपे साहब के पास रहेंगे। लेकिन मुझे जहाँ तक मेरी मालूमात है, मुझे मालूम है कि केंद्र सरकार ने हमारे देश में भारतीयों को लसीकरण करने के विषय पे हम थोड़ा स्लो है, लेकिन दुनिया में लसीकरण एक्सपोर्ट करने के लिए खास तौर पे पाकिस्तान हमारा जो दोस्त राष्ट्र है उसको लसीकरण में हम ज़्यादा एक्सपोर्ट करने की कोशिश करें, मदद करें पूरे दुनिया को। लेकिन भारतीयों को लस कम पड़ रही है। जावड़ेकर ने ये सवाल का जवाब देना चाहिए कि क्यों वो हमारे देश में निर्माण हुए लसीकरण लस जो है वो एक्सपोर्ट यानी अलग अलग राष्ट्रों को क्यों बांट रहे हैं। पहले भारतीयों को लस देना चाहिए और बाद में दुनिया की तो जिम्मेदारी हमारे भारत देश के नेतृत्व के ऊपर है ही, लेकिन पहले भारत जो जिन्होंने उनको चुन के दिया उनको लसीकरण में आगे रखे। थँक्यू। तर आत्ताच्या घडीची मोठी बातमी, जयंत पाटील यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की शिवसेनेच्या गृहमंत्रालयातल्या हस्तक्षेपावर प्रतिक्रिया दिली आहे। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली आणि यात विकास प्रकल्पांच्या निधीबाबत चर्चा झाली असं जयंत पाटील म्हणालेले आहेत।